मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगली जिल्ह्यातील विटा शहरात एका बांधकामस्थळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका 28 वर्षीय मजूर झोपलेला असताना लाकडी दांडक्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली. या प्रकरणी विटा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केलाय. विटा शहरातील मायक्का नगर परिसरातील गट क्रमांक 839 मधील सुरू असलेल्या बांधकामावर उत्तर प्रदेशातील मजूर काम करत होते. याच ठिकाणी आरोपी अशोक कुम्हार राहणार सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश आणि मयत राजमन राजाराम कुम्हार राहणार धामोरा चौरी खुर्द रायट सिद्धार्थनगर बॉसी उत्तर प्रदेश यांच्यात कामाच्या ठिकाणी किरकोळ कारणावरून वारंवार वाद आणि शिवीगाळ होत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले. बुधवारी दुपारी सुमारे 2च्या सुमारास राजमन कुम्हार हा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील बेडरूममध्ये झोपलेला असताना जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी अशोक कुम्हार याने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजमनचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी दयानंद पांडुरंग साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक कनसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील आरोपी अशोक कुमार फरार असल्याची माहिती विटा पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कनसे करीत आहेत. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.